नमस्कार. शेतीच जर राहिली नाही तर माणूस खाणार काय? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. शेतीच जर राहिली नाही, शेतीच जर शिल्लक राहिली नाही, शेती जर संपली तर माणूस खाणार काय? जीवन कसं जगणार? पोट कसं भरणार? म्हणून शेतीची आवश्यकता आहे, शेतीची गरज आहे. आपलं जीवन जगण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला शेतीची आवश्यकता आहे, शेतीची गरज आहे. कारण आपल्या सर्व वस्तू, आपली सर्व साधने, जीवन जगण्याची साधने, सर्व काही शेतीतून मिळते, सर्व काही निसर्गातून मिळते. आपलं पूर्णतः जीवन शेतीवर अवलंबून आहे. आपलं पूर्णतः जीवन निसर्गावर अवलंबून आहे. या निसर्गाशिवाय, या शेतीशिवाय आपण जीवन जगू शकत नाही, आपण राहू शकत नाही. आपल्या खाण्यापिण्याची साधने असो, लिहिणे नेसण्याची साधने असो, करमणुकीची असो, मनोरंजनाची असो, या कोणत्याही बाबीची, या कुठलीही साधने असो, ही आपल्याला शेतीतूनच मिळतात, निसर्गातूनच मिळतात. म्हणून या शेतीशिवाय, या निसर्गाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. म्हणून या शेतीविना, या निसर्गाविना आपण मृत आहोत, आपण निर्जीव आहोत. हवा असो, पाणी असो, या कोणतेही घटक असो, आपल्याला निसर्गातूनच मिळतात, शेतीतूनच मिळतात. म्हणून ही शेती आपल्याला आवश्यक आहे. शेती हा आपला आवश्यक घटक आहे, प्रमुख घटक आहे. म्हणून या शेतीला महत्त्व दिलं पाहिजे, या शेतीचं महत्त्व ओळखलं पाहिजे, शेतीचं महत्त्व जाणलं पाहिजे. शेती ही आपली माय आहे, मायभूमी आहे. म्हणून या मायभूमीची कदर केली पाहिजे, या मायभूमीचा आदर केला पाहिजे. म्हणून झाडे तोडू नये, निसर्गाची हानी करू नये, शेतीचं प्रमाण कमी करू नये. शेतीची जपणूक करावी, निसर्गाची जपणूक करावी. कारण आपलं पूर्ण जीवन या शेतीवरच, या निसर्गावरच अवलंबून आहे. याच्याशिवाय आपण राहू शकत नाही, जीवन जगू शकत नाही. म्हणून शेती फार महत्त्वाची आहे. परंतु माणसाने हाव लालचपोटी, अहंकारापोटी, मोठेपणापोटी या शेतीचं महत्त्व कमी केलेलं आहे, शेतीचा दर्जा कमी केलेला आहे. शेतीचा भुसभुशीतपणा, चांगुलपणा, कसदारपणा या माणसाने कमी केलेला आहे, काढून टाकलेला आहे. शेतीचं अगदीच महत्त्व त्याने कमी करून टाकलं आहे. वरचेवर शेतीचं प्रमाण कमी होत आहे. कारण माणूस हा पैशासाठी, धनासाठी, संपत्तीसाठी, आरामशीर जीवन जगण्यासाठी, मोठेपणासाठी, ढोंग सोंग पाखंडपणासाठी आपली शेती विकत आहे. कारण मनुष्याला कष्ट नको आहे, काम नको आहे, मेहनत नको आहे. त्याला आरामशीर जीवन पाहिजे, त्याला हवा आहे पैसा. परंतु शेती जर राहिली नाही तर खायला कुठे मिळणार, खायला कसं मिळणार? तुमची हाव लालच, अहंकार, या पैसा, धन, संपत्ती तुम्हाला खायला देईल का? नाही. तुम्हाला खायला तर शेतीतूनच मिळणार, निसर्गातूनच मिळणार. म्हणून शेती ही फार महत्त्वाची आहे. शेतीचं महत्त्व माणसाने ओळखावं, जाणावं. शेतीचं प्रमाण कमी करू नये. परंतु माणूस हा शेती विकून टाकतो, शेती विकून टाकत आहे, शेतीचं प्रमाण कमी करत आहे. मोठमोठ्या इमारती त्यावर होत आहेत, मोठमोठी घरं होत आहेत, उद्योगधंदे होत आहेत, कारखाने होत आहेत, आणि त्यामुळे शेतीचं प्रमाण कमी होत आहे. आपल्या सर्व वस्तू, आपल्या लागणाऱ्या सर्व गरजा आपल्या शेतीतूनच मिळतात, शेतीतूनच पुरविल्या जातात. म्हणून धान्याचं नाही, अन्नाचं नाही तर आपण जीवन कसं जगणार? खाणार काय? दगडधोंडी तर खाता येणार नाही. आपलं जीवन जगण्यासाठी, आपल्या राहण्यासाठी, सुंदर जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आपल्याला अन्नधान्याची गरज आहे. ज्वारी असो, गहू असो, तांदूळ असो, या भाजीपाला असो, या डाळी असो, या कोणत्याही वस्तू असो, पाणी असो, हवा असो, कोणत्याही वस्तू असो, आपल्याला ह्या शेतीतूनच मिळतात, निसर्गातूनच मिळतात. परंतु हीच जर शेती कमी झाली
तर ह्या वस्तू आपल्याला कुठून मिळतील, कुठून आणाव्यात? परंतु मनुष्याने याचा विचार केला नाही. मनुष्य सावधान नाही, मनुष्य बेसावध आहे. तो लालची बनला आहे. त्याने ज्ञान हरवलेलं आहे. ज्ञान बुद्धी हरवलेली आहे. तो झोपेत आहे, सावधान नाही, सतर्क नाही. पुढे होणाऱ्या परिणामाची त्याला कदर नाही. त्यामुळे त्याचं जीवन दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. अरे शेतीच नाही तर तुम्हाला पीक कुठून मिळेल? धान्य कुठून मिळेल? ज्वारी कुठून मिळेल? गहू कुठून मिळेल? तांदूळ कुठून मिळतील? भाजीपाला कुठून मिळेल? म्हणून शेती फार महत्त्वाची आहे. म्हणून शेतीचं प्रमाण कमी करू नका. शेती विकू नका. शेती आहे तर आपण आहे. शेती आहे तर आपलं जीवन आहे. आपल्या जे काही खायला मिळतं, आपण रोज जे काही खातो, ज्याच्या आधारे आपण जीवन जगतो, ते सर्व काही शेतीतून मिळत असतं. म्हणून हेच जर शेतीत नाही पिकलं, शेतीच राहिली नाही तर पिकलं कुठून? शेतीच जर राहिली नाही, शेती जर शिल्लक राहिली नाही तर आपण खाणार काय? म्हणून लक्षात ठेवा, शेतीचं महत्त्व जाणा, ओळखा. शेती कमी करू नका. या पैशाला, धनाला काय करता? या नुसत्या इमारतीला काय करता? आपल्याला खायला अन्नच नाही तर या पैशाला काय करता? या धनाला काय करता? या संपत्तीला काय करता? परंतु मनुष्याने याचा विचार केला नाही. पैशासाठी, धनासाठी, संपत्तीसाठी, हाव लालच पूर्ण करण्यासाठी, अहंकारासाठी, मोठेपणासाठी तो शेती विकत आहे. कारण त्याला आता कष्ट नकोय, काम नकोय, मेहनत नकोय, काबाड कष्ट नकोय. त्याला शेतीची गरज नाही. त्याला हवाय पैसा. परंतु त्या पैशाला काय करणार आहे तो? त्याला खायलाच काय नाही तर या पैशाला काय करणार आहे तो? म्हणून मनुष्याने शेतीची कदर करावी, शेतीचा आदर करावा, शेती जपणूक करावी, शेती विकू नये. कारण शेत आपलं मायभूमी आहे, शेत आपलं जीवन आहे. म्हणून शेती विकू नये, शेतीचं प्रमाण कमी करू नये. परंतु वरचेवर शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. अशा रीतीने कालांतराने शेती नष्ट होऊन जाईल. काहीच राहणार नाही, शिल्लक काहीच राहणार नाही. आणि म्हणून शेती संपली की मनुष्य जीवन संपून जाईल. मनुष्य जीवन संपल्यावर मग या संपत्तीला, या बिल्डिंगला, या धनाला, या पैशाला काय करायचे? म्हणून शेतीचं महत्त्व ओळखा. तसेच मनुष्याने बैल व नांगर बंद करून ट्रॅक्टर आणलेला आहे. तो ट्रॅक्टरनं शेत नांगरतो. परंतु या ट्रॅक्टरनं शेत नांगरल्यामुळे शेतीचा भुसभुशीतपणा, कसदारपणा, मऊपणा, उबदारपणा नष्ट झालेला आहे. कारण बैल व नांगराने शेती भुसभुशीत होते, कसदार होते, मस्त होते, छान होते. म्हणून बैलांनी केलेली शेती ही सुंदर असते, छान असते. बैलाने नांगरलेली शेती व बैल व नांगराच्या साहाय्याने केलेली शेती व त्यातून आलेलं पीक हे कसदार असतं, चविष्ट असतं, छान असतं, पोषक असतं, जीवन जगण्यासाठी चांगलं असतं. परंतु हे आता राहिलं नाही. कारण लोक बैल विकून टाकत